वेलकम गाईज टू माय चॅनल. तर मी आहे स्वरूप आणि आज आपल्यासोबत फ्रेममध्ये आहे ब्लॅक कलरची BMW G310 RR. तर मी आज तुम्हाला ह्या गाडीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर पहिलं इंजिनपासून सुरुवात करूया. ह्या गाडीमध्ये आहे 312 CCचा लिक्विड कूल्ड इंजिन जे प्रोड्यूस करतो ऑलमोस्ट 36 BHP आणि 35 Nmचं टॉर्क. आणि ही गाडी आहे फ्यूल इंजेक्टेड. तर तुम्ही जसं की हा लोगो बघू शकता जो आहे एकदम खतरनाक BMWचा लोगोचेच पैसे तो दुसरा काय नाही. बाकी गाडी पण काय काय तसं काय. तर अजून म्हटलं तर ही गाडी आहे एक सिंगल सिलेंडर 312 CCचं इंजिन आहे आणि फीचर एकदम फीचर लोडेड आहे. गोल्डन UHD फोक्स आहेत, अजून ऑल LED सेटअप आहे, इंडिकेटर आहे, 4 रायडिंग मोड्स आहेत, अर्बन, रेंज, स्पोर्ट्स आणि ट्रॅक. अजून म्हणलं तर त्या गाडीचं मायलेज एक ऑलमोस्ट आहे. मायलेज तर बघायचं नाही गाईचं, आता एवढी मोठी गाडी घेतली आहे. तर आता आपल्यासोबत त्या गाडीचे ओनर आहेत जे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. तर हे आहेत मिस्टर अजिंक्य अकोले. त्यांची ही बाईक आहे BMW G310 RR. तर तुम्ही गाडी कधी आणि हा कधीचा मॉडेल आहे? हे आता ही गाडी आहे 2024ची आणि ही गाडी मी परचेस केली 1 सप्टेंबर 2024मध्ये. सो आता या गाडीला अराऊंड झाले असतील 1.5 इयर्स झाले. हां, काय ही गाडी तुम्हाला ऑन रोड कितीला बसली? ऑन रोड ही गाडी जर शोरूममध्ये गेला विचारायला तर ऑन रोड तुम्हाला ही गाडी साधारणपणे त्या मोमेंटला मला त्यावेळेस 3,97,680 रुपयाला बसली. बट आता जर गेलं ऑन रोड तर मे बी अबाव 4 lakhs जाईल ही गाडी. तुम्ही हा ब्लॅक कलर जो खूपच सुंदर दिसतोय हाच का चूज केला? ऑप्शनमध्ये व्हाईट पण आहे आणि ब्ल्यू पण आहे. ब्लॅक कलर असं नाही, पहिल्यापासूनच जेव्हा बाईक परचेस करायचं मी जेव्हा ठरवलेलो ना, सो असं डिसायडेड नव्हतं की कलरचं, बट ब्लॅक कलर वॉज रेडली डेप्थ दाखवत आहे गाडीमध्ये. तर ब्लॅक कलर असं हे नाही, त्याच्यात भरपूर कलर्स अवेलेबल होते. बट जेव्हा मी ही गाडी परचेस केली त्यानंतर एक नवीन कलर लॉन्च झाला, कुठलं ते ब्ल्यूवाला लॉन्च झाला ना. हो. मग त्यानंतर मग मी ठरवलो की ब्लॅक घेऊ का ब्ल्यू घेऊ. बट ब्लॅक जरा भारी वाटलं की ब्लॅक थोडंसं हे दिसलं, रॉयल दिसतंय कलर आणि थोडंसं डायनामिक वाटलं. ब्लॅक परचेस केलं. बरोबर. व्हाईट पण ग्रेट आहे बट ब्लॅकमध्ये ब्लॅक तर ब्लॅक ब्लॅक इकडे ब्लॅक कलर सारखा अपिलिंग कलर नाही. तुम्ही कोणची पण गाडी घ्या ब्लॅक कलरची ती सुंदर दिसणार. तुला कुठला कलर आवडतो? ब्लॅक आणि रेड ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन. ह्यात म्हणाला ह्या ओव्हरऑल गाडीमध्ये ह्या गाडीमध्ये जर हे जर पर्टिक्युलर म्हटलं ना तर एक नवीन एडिशन आलं, मी त्याचा फोटो पण लावतो, जे स्पेशल एडिशन आहे. त्याचे फक्त लिमिटेड युनिट्स आहेत. त्यातला व्हाईट कलर तो माझा फेवरेट आहे, मी फोटो लावतो इथं. ह्याच्यात पण ब्लॅक आहे वाटतं ना अजून एक? आहे ना, अजून एक M1000 सारखं आहे वाटतं ते. M1000 सारखं ते वाला. अच्छा, पण त्यातला अजून एक व्हाईट आहे, ते White आहे एकदम त्यातमध्ये. S1000च दिसतंय Okay. एकदम ॲक्युरेट. हां. हो. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम 1 इयरमध्ये? प्रॉब्लेम तर अजून तसं काय जाणवलं नाही आहे, कारण एक्सपिरियन्स एक रोड प्रेझेन्स भारी देते गाडी ही, मला एक ऑब्व्हियसली एक आहे. आणि या सेगमेंटमध्ये पण होते भरपूर बाईक्स होते, 390 होती, RC, अजून भरपूर आहेत. म्हणजे हे किवेची होती एक बाईक. बट BMW एक अशी होती की 2024मध्ये घेताना की सोलापुरात नव्हते जास्त ह्याचे मॉडेल्स. हे हार्डली एक नाही तर 2च होते मॉडेल्स सोलापुरात, एक व्हाईट कलरचे होते. हां, आणि हां ते पण एक आहे पार्ट की युनिक घ्यायची होती गोष्ट, जे रोडमध्ये पण प्रेझेन्स दाखवेल आणि परफॉर्मन्स पण भारी देईल आपल्याला. बट त्याच रिगार्डिंग TVS पण होती. सो TVSची अपाची जरी घ्यायचं असलं तरी पण मेट्रो सिटीलाच जावं लागतं आहे, आणि BMW जरी परचेस करायचं असलं तर मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं आहे. बट एवढं डिफरन्स नाही आहे त्या आणि या बाईकमध्ये. एक असेल एक 30-40 हजारचा फरक होता. बट जाऊ दे, एक चांगली कंपनी, चांगलं मॉडेल भेटायला लागलं आहे, जर्मन मॉडेल भेटायला लागलं आहे. सो BMW घेतलं. बरोबर. आता तुम्ही मला या गाडीची एक आवडणारी आणि एक न आवडणारी गोष्ट सांगा. अच्छा, आवडणारी ह्याची गोष्ट आहे की ही रोड प्रेझेन्स भारी आहे. जर मी ही बाईक घेऊन गेलं आणि साईडला कुठलं पण एनीवन असू दे, की GT असू दे किंवा KTMवाला असू दे, रॉयल एनफिल्डचे कुठले पण मॉडेल्सवाले पर्सन्स असू दे तिथं, तर आस्क करतात की हे गाडी कुठनं घेतली आणि कितीला घेतली. सो हे गुड पॉईंट आहे. आणि ह्याचं परफॉर्मन्स पण टॉप नॉच आहे.
बॅड पॉईंट तसं बघायला गेलं तर की ही गाडीला सर्व्हिसिंगला करायला मला पुण्यात जावं लागतं. बरोबर. कारण हां इथं नाही आहे, जो सर्व्हिसिंग तुम्हाला इथं अवेलेबल नाही आहे. मग जर कधी तर ह्याचं काय तर प्रॉब्लेम आले तर डायरेक्ट पुणेच गाठावं लागतं. बरोबर. तर हे आहेत माझे एक चांगला आणि एक वाईट पॉईंट. तर नो डाऊट एकदम मस्त गाडी आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या गाडीचे काय सिनेमॅटिक्स, तर ते एन्जॉय करा. I just can't let you